काल कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी चुरशीने मतदान झालं आणि आता मतदान होताच कोल्हापुरात भावी खासदार कोण यावर लाखोंच्या पैजा लागायला सुरुवात झाली। श्रीमंत शाहू छत्रपती की संजय मंडलिक यांच्यासाठी आता पैजांचा डाव सुरू झाला असून कोण पैज जिंकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पार पडलेले 6 वाजून गेलेले आहेत। आज इथं राजारामपुरी 10व्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि आसिफ मुल्लानी यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे। नितीन पाटील साक्षीदार आहेत। पैज अशी ठरलेली आहे की 50-50 हजार रुपये आज नितीन पाटलांकडे जमा झालेले आहेत। रोखीनं अमर निंबाळकरनी 50,000 दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं 50,000 नितीनला पोस्ट झालेले आहेत। बरोबर। आता ह्या पैज अशी आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुल्लानीचे जमा केलेले 50,000 रुपये त्यांना पोच मिळणार। आणि जर आसिफ मुल्लानीने ज्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडे ॲडिशनल 50,000 रुपये देऊन नितीन पाटील आसिफ मुल्लानींना 1 लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांच्या ह्याचे पैसे देणार आणि आसिफ मुल्लानींनी जे 50,000 रुपये जमा केलेत ते देखील आसिफ मुल्लानींना परत मिळणार। शाहू महाराज निवडून आले आसिफ मुल्लानींना टोटल 1.5 लाख रुपये मिळणार।